हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एका वेगळी ट्रिक सांगणार आहे की ज्याचा वापर करून आपण एक वेगळ्या प्रकारचे वाक्य आज करणार आहोत। तर बघूया ती ट्रिक कोणती आहे आणि ती वाक्य कोणती आहेत। तर मित्र, या ठिकाणी ती वाक्य आपण या ठिकाणी स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतात। तर हे 3 वाक्य आहेत। हे 3 वाक्य इंग्लिशमध्ये कसे बोलायचे, अशा प्रकारचे जर वाक्य आले तर कसे बोलायचे ते आज आपल्याला बघायचे आहे। मित्र, हे बघण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर अशा प्रकारे तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग कोर्स आपल्याला जॉईन करायचा असेल तर मी या ठिकाणी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे। ती लिंक जॉईन करून तुम्ही आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स जॉईन करू शकता। तर बघा, 3 प्रकारचे वाक्य आहेत। हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे बोलतात, तर हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी एक ट्रिक सांगणार आहे। परंतु ती ट्रिक तुम्हाला लक्षात घेण्याच्या अगोदर या वाक्यामध्ये काय विशेष आहे की ज्याचा वापर करून आपल्याला ही वाक्ये इंग्लिशमध्ये बोलायची। तर बघूया या वाक्यामध्ये काय स्पेशल आहे। लुक ॲट दिस सेंटेन्सेस। नाव फर्स्ट ऑफ ऑल लुक ॲट द ॲक्शन व्हर्ब्स। बघा, ह्याच्यामध्ये ॲक्शन व्हर्ब्स कोणते आहेत तर कमावलेले। काय कमावलेला हा एक ॲक्शन व्हर्ब आहे, गेलेला एक ॲक्शन व्हर्ब आहे आणि संपवलेला एक ॲक्शन व्हर्ब आहे। हे काय आहेत? तिन्ही पण हे ॲक्शन व्हर्ब आहेत। तिन्हीमध्ये काय कॉमन गोष्ट आहे बरं? तर तिन्ही हे संपलेले आहेत। बघा, कमावलेले म्हणजे ॲक्शन होऊन गेलेले आहेत, गेलेला ॲक्शन होऊन गेलेले आहे, संपवलेले ॲक्शन होऊन गेलेले आहे। म्हणजेच या ठिकाणी ॲक्शन कशा आहेत? कंप्लीटेड ॲक्शन आहेत। तिन्ही वाक्यामध्ये कशा ॲक्शन आहेत? कंप्लीटेड ॲक्शन आहेत। म्हणजेच त्याला दुसरा एक शब्द आहे परफेक्ट ॲक्शन आहेत। कशा ॲक्शन आहेत? परफेक्ट म्हणजे संपलेले ॲक्शन आहेत। अशा काही वाक्य असतात इंग्लिशमध्ये की बोलताना आपल्याला ॲक्शन होऊन गेलेले असतात, ते बोलायचे असतात। या 3 वाक्यामध्ये या 3 गोष्टी कॉमन आहेत। लक्षात आलं? आता बघूया की अजून दुसरी गोष्ट कोणती कॉमन आहे। लुक ॲट दिस सेंटेन्स। देर इज आहेत। या ठिकाणी काय आहे? आहे। इथं आहे, इथं आहे। म्हणजे तिन्ही पण जे हे काय आहेत? हे या वाक्याचे हेल्पिंग व्हर्ब्स आहेत। काय आहेत? हेल्पिंग व्हर्ब्स। आणि तिन्ही देखील काय आहेत? प्रेझेंट टेन्समध्ये आहेत, वर्तमान काळामध्ये। आहे हा वर्तमान काळ सांगतो। म्हणून या 3 सेंटेन्समध्ये सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळामध्ये आहेत, म्हणून ते टेन्स सांगतात की हा प्रेझेंट टेन्स आहे। या तिन्ही वाक्याचा टेन्स कोणता आहे? प्रेझेंट टेन्स आहे। आणि यातल्या ॲक्शन कशा आहेत? ॲक्शन मात्र परफेक्ट आहेत। म्हणून यावरून तुमच्या लक्षात काय येईल? तर हे लक्षात येईल काय की या तिन्ही वाक्याचा टेन्स काय आहे? तर परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे। मग जेव्हा अशा संपलेल्या ॲक्शन्स आणि वर्तमान काळ याचं जर वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर मित्र 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात आणि हीच ट्रिक आहे। काय ट्रिक आहे? ती ट्रिक या स्ट्रक्चरमध्ये लपलेली आहे। बघा, काय ट्रिक आहे या ठिकाणी। तर जेव्हा अशी वाक्य येतील की ज्यांचे ॲक्शन्स कंप्लीट झालेले असतील परंतु ते वर्तमान काळात असतील, तेव्हा अशा वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब म्हणून काय वापरायचं? हॅव किंवा हॅज वापरायचं। काय वापरायचं? हॅव किंवा हॅज। आता तुम्हाला माहिती आहे हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं। हे जर तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर मित्र, मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, ती पण बघा। तरी पण तुम्हाला लवकरात लवकर सांगतो की हॅव कधी वापरायचं। हॅव मित्र आय नंतर वापरायचं आणि यू नंतर वापरायचं। आय सिंग्युलर आहे तर यू सिंग्युलर पण असतं आणि प्लुरल असतं। ह्या दोघांनंतर वापरायचं आणि नंतर कधी वापरायचं? प्लुरल सब्जेक्ट असेल तर। हा जो सब्जेक्ट असतो, पण तो जो सब्जेक्ट असेल तो सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर अशा वेळेस काय करायचं? हॅव वापरायचं। आणि जर सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल, हा सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर काय वापरायचं? हा जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर काय वापरायचं? हॅज वापरायचं। लक्षात आलं? या 2 गोष्टी आपण समजून घेतल्या। हॅव वापरायचं, हॅज वापरायचं। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय वापरायची की अशामध्ये परफेक्ट ॲक्शन जर आलेली असेल अशा वाक्यामध्ये तर मित्र काय वापरायचं? क्रियापदाचं 3रं रूप वापरायचं। काय वापरायचं? क्रियापदाचं 3रं रूप। तुम्हाला माहिती आहे की क्रियापदाचे जवळपास 6 रूप असतात। तर कोणी 4 सांगतं, कोणी 3 सांगतं, कोणी 5 सांगतं, कोणी 6 सांगतं, परंतु 3 रूप तर जवळपास प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे। जसं की
प्ले हे क्रियापद आहे, तर प्लेचं पहिलं रूप आहे, प्लेड हे दुसरं रूप आहे आणि प्लेड हे तिसरं रूप आहे. जसं की राईट हे पहिलं रूप आहे, रोट हे दुसरं रूप आहे आणि रिटर्न हे तिसरं रूप आहे. असं प्रत्येक व्हर्बचे मिनिमम 3 रूपं तरी आपल्याला इंग्लिश स्पीकिंग करताना माहीत असणं गरजेचं आहे. तसे तर 4 रूपं देखील चौथं रूप देखील समजणं गरजेचं आहे. परंतु आजचं जे वाक्य आहे, आजचं वाक्य करण्यासाठी आपल्याला मिनिमम 3 रूपं म्हणजे फॉर्म्स आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ते लक्षात येणं गरजेचं आहे. जसं आता मी तुम्हाला परत सांगतो, हे जे राईट आहे, राईटचं सेकंड फॉर्म काय आहे, रोट आहे आणि त्याचं थर्ड फॉर्म काय आहे, रिटर्न आहे. तर हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. या 2 गोष्टी समजल्या की हॅव हॅज हे या ठिकाणी हेल्पिंग वर्ब असतात आणि क्रियापदाचे तिसरं रूप या ठिकाणी वापरले जातात. या 2 गोष्टी समजल्या की मग आपल्याला अशा प्रकारचे इंग्लिशमधले वाक्य बनवायला सोपं जातं. ही ट्रिक आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. ही ट्रिक तुम्हाला मला सांगायची होती, लक्षात आलं. आता आपण या ट्रिकचा, या स्ट्रक्चरचा वापर करून आपण बघूया की वाक्य इंग्लिशमध्ये कसे बनवायचे. आता या ठिकाणी मी तुम्हाला 5 वाक्य दिलेले आहेत आणि हे 5 वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये या ट्रिकचा वापर करून बनवायचा आहे. या पहिल्या वाक्यामध्ये बघा, सब्जेक्ट काय आहे, तर तो आहे. सब्जेक्ट काय आहे, तो आहे. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तोला ही म्हणतात. आता ही हा सिंग्युलर आहे, लक्षात ठेवा. सिंग्युलर आहे, एकवचनी आहे. मग सिंग्युलर असेल तर त्याच्यानंतर काय हेल्पिंग वर्ब वापरायचं, हॅज वापरायचं. बघा 2 नंबरला इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब वापरतात, 1 नंबरला सब्जेक्ट वापरतात, 2 नंबरला काय वापरतात. या ठिकाणी बघा तुम्ही 2 नंबरला हे जे हॅव किंवा हॅज आहे हे काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. ते 2 नंबरला वापरलं आहे, लक्षात आलं. हे 2 नंबरला वापरलं आहे. इंग्लिशमध्ये जेव्हा आपण वाक्य तयार करतो तेव्हा 2 नंबरला, 1 नंबरला सब्जेक्ट वापरतात, 2 नंबरला हेल्पिंग वर्ब वापरतात, 3 नंबरला मेन वर्ब म्हणजे आपण ॲक्शन वर्ब म्हणतो ते वापरतात आणि नंतर जे शिल्लक वाक्य असेल ते शिल्लक वाक्य वापरतात. लक्षात आलं. तर आता बघूया, आपल्याला 2 नंबरला काय वापरलं, आपण हॅज वापरलं आहे, बरोबर आहे, हॅज वापरलं. आता पुढं बघूया काय वापरायचं. आता आपल्याला मेन वर्ब वापरायचं. तर मेन वर्ब कोणतं आहे, हे कंप्लीट ॲक्शन, पिलेला. तर पिलेला तर इंग्लिशमध्ये ड्रिंक आहे, ड्रिंक. दुसरा फॉर्म काय आहे, ड्रँक आहे आणि तिसरा फॉर्म काय आहे, ड्रंक आहे. तिसरा फॉर्म काय, ड्रंक. म्हणून आपल्याला काय वापरावं लागेल, ही हॅज ड्रंक, ही हॅज ड्रंक अ ग्लास ऑफ वॉटर, अ ग्लास ऑफ वॉटर. असं वाक्य आपल्याला हे पहिलं करावं लागेल. म्हणजे 2 गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, एक तर हेल्पिंग वर्ब हॅव किंवा हॅज वापरायचं आहे आणि मेन वर्ब तिसरं वापरायचं आहे, क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या की अशा प्रकारची वाक्य आपण कितीही करू शकतो. आता बघा इथं पण दुसरं वाक्य बघा, मी झाडाला पाणी दिलेले आहे. कसं होईल, मीला काय म्हणतो, आय. सब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आय नंतर हॅव वापरायचं, म्हणून आय हॅव. मेन वर्ब ॲक्शन वर्ब कोणतं आहे, दिलेले, मीन्स गिव, घेव, गिवन. गिवन हे तिसरं रूप आहे त्याचं. आय हॅव गिवन काय, वॉटर. आय हॅव गिवन वॉटर. कशाला, टू ट्री. अशा प्रकारे हे वाक्य आपण करू शकतो. आता आम्ही 5 तास अभ्यास केलेला आहे. आम्हीला काय शब्द इंग्लिशमध्ये, वी आहे, वी. तर असे वाक्य आपण इंग्लिशमध्ये सहजपणे मित्र हो बोलू शकतो. आम्ही 5 तास अभ्यास केलेला आहे. मग हे वाक्य कसं होईल, वी हॅव. वी हे प्लुरल असल्यामुळे या ठिकाणी काय होईल, हॅव येईल. वी हॅव अभ्यास केलेला आहे, ॲक्शन वर्ब आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आहे, स्टडी. त्याचं तिसरं रूप काय आहे, स्टडीड. त्याचं तिसरं रूप काय आहे, स्टडीड. आणि 5 तासला काय मग 5 आवर्स. 5 तासला काय म्हणायचं, 5 आवर्स. म्हणून आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की असे वाक्य करताना या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. काय तर हॅव कधी वापरायचं आहे, हॅज कधी वापरायचं आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. ही वाक्य लक्षात कशी येतात मी परत सांगतो. ही वाक्यामध्ये जे ॲक्शन वर्ब असतात हे ॲक्शन वर्ब संपलेले असतात. बघा लेला, लेले किंवा लेली शेवटी असते. इथं बघा लेला आहे, लेले आहे, इथं लेला आहे, इथं लेली आहे. अशा प्रकारे हे जे ॲक्शन वर्ब असतात मराठीमध्ये लेला, लेली, लेलेने संपतात. हे ओळखले, लेला, लेले, लेली आलं की असं समजायचं की आपल्याला हॅव हॅज प्लस V3 वापरायचं. ही आपली ट्रिक आहे. आता गोविंदने त्याचा होमवर्क संपवलेला आहे. इथं पण लेला आले म्हणून गोविंद काय आहे, सब्जेक्ट आहे. गोविंद
सब्जेक्ट आहे. आता तुम्हाला गोविंद हा सिंग्युलर आहे माहिती आहे, म्हणून सिंग्युलर जर असेल एकवचनी असेल तर हॅव का हॅज वापरायचं, बरोबर आहे हॅज वापरायचं. आणि संपवलेला काय शब्द आहे, फिनिश्ड. फिनिशचं तिसरं रूप काय आहे, फिनिशचं तिसरं रूप फिनिश्ड आहे. फिनिश्ड तिसरं रूप फिनिश्ड. गोविंद हॅज फिनिश्ड त्याचा होमवर्क मीन्स हीज होमवर्क. लक्षात आलं, तर असं होईल या ठिकाणी, त्याचा होमवर्क मीन्स हीज होमवर्क. रिवाने रोडवर गाडी चालवलेली आहे. इथं रिवा काय आहे ते देखील सिंग्युलर आहे, इथं पण रिवा काय आहे सिंग्युलर आहे, मग काय होईल रिवा आहे. हॅज वर्तमान काळ असल्यामुळे हॅज चालवलेली. ड्राईव्हचं तिसरं रूप काय आहे, ड्रायव्हन. रिवा हॅज ड्रायव्हन अ मोटार किंवा अ कार पण म्हणू शकता तुम्ही, अ मोटार ऑन द रोड. अशा प्रकारे आपण इंग्लिशमध्ये वाक्य या ट्रिकचा वापर करून बनवू शकतो की सब्जेक्ट जर आला तर सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर हॅज घ्या, प्लुरल असेल तर हॅव घ्या, आय असेल तर हॅव घ्या, यू असेल तर हॅव घ्या. या 2-3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही मेन वर्ब जर घ्यायचं असेल, ॲक्शन वर्ब जर घ्यायचं असेल तर क्रियापदाचं तिसरं रूप घ्या. तर अशा पद्धतीने हे वाक्य आपण करू शकतो मित्र. लक्षात आली ही ट्रिक. आता सुरुवातीला जे आपण वाक्य बघितले होते, हे वाक्य कसे करायचे इंग्लिशमध्ये, तर त्या ट्रिकचा वापर करून आपण हे फार सोप्या पद्धतीने वाक्य करू शकतो. बघा कसे, त्याने भरपूर पैसा कमवलेले आहेत. त्याने मीन्स ही हॅज अर्न्ड. कमवलेला शब्द काय आहे, कमवलेला अर्न्ड. ही हॅज अर्न्ड भरपूर पैसे, लॉट ऑफ मनी. ही हॅज अर्न्ड लॉट ऑफ मनी. हे वाक्य असं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. राहुल मुंबईला गेलेला आहे. हे वाक्य कसं होईल मग, राहुल हॅज गॉन. आता इथं गेलेला म्हणजे गॉन है ना, तिसरं गोचं काय आहे गॉन आहे, आणि राहुल सिंग्युलर असल्यामुळे हॅज. राहुल हॅज गॉन टू मुंबई. हे वाक्य असं होईल. अभिनवने त्याचे काम संपवलेले आहे. इथं अभिनव देखील काय आहे सिंग्युलर आहे, मग इथं हॅज येईल. अभिनव हॅज संपवलेले, कंप्लीटेड. अभिनव हॅज कंप्लीटेड हीज वर्क असं हे वाक्य होईल, किंवा फिनिश्ड हीज वर्क असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणून किंवा इथं जर सब्जेक्ट प्लुरल असेल किंवा लोकांनी मतदान केलेले आहे हे वाक्य, तर मग लोकांनी हे प्लुरल आहे. पीपल हॅव. इथं काय होईल, लोकांनी पीपल जे आहेत ते प्लुरल असल्यामुळे पीपल हॅव होईल, हॅज होणार नाही. आणि मतदान केलेले मीन्स वोटेड. वोट फर्स्ट फॉर्म आहे, वोट फर्स्ट फॉर्म, वोटेड सेकंड फॉर्म आणि वोटेड थर्ड फॉर्म. अशा पद्धतीने पीपल हॅव वोटेड, लोकांनी मतदान केलेले आहे. अशी वाक्य आपण इंग्लिशमध्ये या परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये जर आलेले असतील तर हे जे स्ट्रक्चर आहे, ही जी ट्रिक आहे, याचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. मित्रहो, मला असं वाटतं की या ट्रिकचा वापर अशा प्रकारचे वाक्य तुम्ही करण्यासाठी करून अनेक वाक्य केले पाहिजे आणि सराव केला पाहिजे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्र तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद मित्र.